नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज मराठी। मित्रांनो, सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचं मिळून हे सरकार बनलेलं आहे आणि या सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचं तिन्ही पक्षांकडून सांगितलं जातं। मात्र बारामतीमध्ये मात्र याचा विरोधी अनुभव सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। आज बारामतीमध्ये एक आंदोलन करण्यात आलं। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि ते त्यांच्याच सत्तेतील उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात करण्यात आलेलं आहे। राज्याच्या सत्तेत सहभागी असलेला पक्ष जर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असेल तर सत्तेतील एकजूट आणि ते निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं। बारामतीत आज नेमकं तेच चित्र आपल्याला पाहायला मिळाले। महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या विरोधात थेट त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सध्या सुरू झाली आहे। भाजपचे नेते आणि त्यांचे सहकारी पक्ष सत्तेचा एकत्र लाभ घेतात, एकत्र ही सत्ता उपभोगत असताना भाजपचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याने अंतर्गत संघर्ष किंवा विसंवाद आता उघड झाल्याचं बोललं जाते। निवडणुकीच्या काळामध्ये भाजपकडून तिजोरी आमच्या ताब्यात आहे, सत्ते तिजोरीच्या चाव्या जरी कोणाकडे असल्या तरी तिजोरी मात्र आमच्याकडे आणि त्या तिजोरीला चाव्या कधी लावायच्या आणि तिजोरी कधी उघडायची हे आम्ही ठरवणार आहोत असं सांगितलं जात होतं। मात्र आज जे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे त्यामुळे भाजपची जी भूमिका आहे ती संभ्रमात टाकणारी ठरलेली आहे। महायुती महामंडळाला जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप करत भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या समोर घंटानाद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती। मात्र आंदोलनकर्ते त्यांच्या निवासस्थानाकडे येत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आंदोलन हे दडपून टाकण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात देखील करण्यात आला होता आणि हे जे आंदोलन आहे ते आंदोलन होऊच दिलं गेलं नाही किंवा कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पण या आंदोलनामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होते, जर अर्थमंत्री एखाद्या महामंडळाला निधी देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का, असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याऐवजी थेट अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणं हे आश्चर्यकारक असल्याची चर्चा सध्या बारामतीत नाही तर संपूर्ण राज्यभरात असल्याचं पाहायला मिळते। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। अजित पवार मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत का की त्यांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांची देखील मूकसंमती आहे, असा एक प्रश्न यामुळे उपस्थित केला जातोय। एकंदरीतच बारामतीतील या आंदोलनामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघडकीस आलाय। पुढील काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, महानगरपालिकेच्या देखील निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या संघर्षाकडे किंवा या आंदोलनाकडे पाहिलं जाते आणि सत्तेतील या पक्षांकडे कुठंतरी एकमेकांच्या मनामध्ये विसंवाद आहे, एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी तेढ निर्माण झालेले आहे हे पाहायला मिळते किंवा कुठंतरी अजित पवारला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची आंदोलनं केली जातात काय, हा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होते। तुम्हाला नक्की याबद्दल काय वाटते प्रेक्षकांनो? सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्यापेक्षा संवादाने हा प्रश्न मिटणार नाही का? त्यांनी एकत्र येऊन बसायला पाहिजे का ही भूमिका केवळ एकमेकांना अडचणीत आणण्यासाठीची आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।